ढणढणाण! जिजाजी नाश्ता तयार. हा? जिजाजी हं? तुम्हाला रमाताने विचारले की तुम्ही आमलेट खाणार की नाही. रमा कुठे आहे? ती वरती झोपली. वरती झोपली? काय तिला बरं नाही की काय? रमा, हे रमा, 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 हं? अगं मी खेळायला जाऊ ना. हो. हा? कशी आहे तिची तब्येत? माझ्या तब्येतीची तुम्ही मुळीच काळजी करू हं? नका. आणि रतनच्या लग्नाची अगदी चिंता करू नका. म्हणजे मी तिच्यासाठी नवरा मुलगा हेरून ठेवलाय. कोण आहे तो? अगदी तुमच्यासारखा दिसणारा. हं? तिट्टो तुम्हीच. कोण आहे हा मूर्ख? हा? कोण आहे सांगू? हा? बाबांचा हं? दुसरा जावई. बाबांचा दुसरा जावई? हो. उदबत्ती? कोण उदबत्ती? तू. माझं नाव उदबत्ती नाही. मी नाही. मीना. गोपीनाथच्या बाई इथेच राहतात ना. त्यांना जरा भेटायचं होतं. गोपी म्हणजे माझी जुळी बहीण. मी तिचा भाऊ गोपा. त्यांच्यासाठी काही वस्तू आणल्यात. हो, दाखवा ना काय काढलंय. नाही, पुरुषांना दाखवायसारख्या वस्तू नाही आहेत त्या. गोपीबाईंना बोलवता का? लगेच बोलवतो, ताबडतोब बोलवतो. पाहुणे आलेत. पाहुणे गोपीबाईंना बोलवतो. पाहुण्याच्याकडे लक्ष द्या जरा. आलोच. तुमचं प्रेम जिव्हाळा मी कधीच विसरू शकत नाही. मी की नाही मी की नाही ब्रेसियर्स आणले. फार चांगले आहेत, मऊ आहेत, एकदम कम्फर्टेबल. तुमची साईजची पण आहे. फार किंमत नाही. बाजारात 50 रुपयाला एक देतात. आम्ही फक्त 40 रुपयाला एक देतो. दोन देऊ? घ्या ना. दोन दोन डझन? 1000 रुपये? युवराज, काय हा पांचटपणा? पुरुष असून बाईचं लुगडं नसता. शी 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 शी. पुरुषांनी बाईचं लुगडं नेसू नये. मला शिकवतो त्या मारी. हे घे, तू नेस. म्हणजे तुम्ही पुरुष आहात? येस. बाई नाही? बाई बाई दाखवते ती बघ. रमा, ए रमा, अगं टॉवेल दे ना. नेहमीचीच टॉवेल विसरण्याची सवय. पिंटू पिंटू. रतन, काय ग ताई? आता हिलाच टॉवेल द्यायला सांगते, मज्जाच येईल. काय ग? रतन, जरा यांना टॉवेल दे ग. टॉवेल? हो. पण ताई तू मला जरा चक्कर येते ना. डॉक्टरांनी मला बेड रेस्ट घ्यायला सांगितली ना ग. मी बेड रेस्ट घेते. दे ना टॉवेल. पण मी म्हणते ना, दे दे. आता तू म्हणतेच तर मी काय आणि तू काय एकूण एकच.
काय 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 बघितलं? सांगण्यासारखं नाही. सांग की. चिमणे सांगू नकोस. नाही नाही सांग ना. नाही, सांगू नका. हे बघ, मी तुझ्या मुलाच्या टॉन्सिलचं ऑपरेशन फुकट करून देईन. सांग ना. काहीतरीच काय असं बोलतात. तर मग आधी आम्ही लगीन करून टाकतो. चल ग चिमणे. ते लग्न नंतर करा. पण आधी काय पाहिलं ते सांग ना. काय सांगू डॉक्टर साहेब, अहो आमचं मालक आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेलं आणि टॉवेल बाहेरच विसरलं की. तेव्हा तेव्हा रतनबाई टॉवेल घेऊन गेल्या. बाथरूम मध्ये होय. तर अहो मालकानं टॉवेल सकट तिला आत खेचली आणि दरवाजा बंद. काय म्हणतोस काय? होय तर. तर अहो आमच्या डोळ्यांनी बघितलंय. आता तुम्हीच विचार करा आतमध्ये काय काय घडलं असेल ते. अव तिने काय नुसताच पाठीला साबून चोळलं असेल होय. हम्म. आणखी काय काय केलं असेल. आता तुम्ही बाई साहेबांनी किती बी औषधं दिलीत तरी त्या बऱ्या होणार आहेत होय. नाही तरी पण तुम्ही औषध द्याच. हा निदान बाईसाहेब 24 तास झोपच्या गुंगीत राहतील असं औषध द्या. होय होय. म्हणजे त्या माऊलीला डोळं उघडं ठेवून मालकाचं हे असलं चाळ बघायला नगत. हम्म. देतो. हं. झोपेचं औषध देतो. द्या. पण तू मात्र जागा राहा. आंघोळीच्या आधी नाही तर काय आंघोळीच्या नंतर नाही. मूर्ख. हं? तू आणि हे बघ काय काय घडतंय मला कळवत जा. होय होय होय. हे. हं? हा 1 रुपया ठेव. कशावर लावू. लाव माझ्या कर्मावर. कर्म फुटलं. अहो इकडे या, लवकर बाहेर या. बाई 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 बाई. अहो असं काय झालंय कर्म फुटायला? गोमूत्र जास्त झालंय का? आता काय सभाचा दिवस मी गोमूत्रच पितो का? अहो ही पत्र बघा, एक रमाचं आणि एक रतनचं. हं. काय म्हणतायत मुली? काय म्हणणार कपाळ. का? रतन म्हणते गोपी मित्र म्हणून आवडतो, नवरा म्हणून नाही. हं? तेव्हा माझ्या लग्नाची काळजी करू नका म्हणे. अगं बाई, म्हणजे जन्मभर कुवारीच राहणार आहे की काही भवानी? आता बघ ना. आणि रमा म्हणते काय? गोपीपेक्षाही उत्तम स्थळ मी मनात योजलेलं आहे, हं? योग्य वेळी खुलासा करी. हं. छे, 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 छे. सगळा बट्ट्या बोळ झाला. पण ते काय नाही, उद्याच्या उद्या मुंबईला जावं म्हणतो. आणि त्या म्हशीचं बाळणपण कोण निस्तरणार? ते सगळं आधी निस्तरा आणि मग आपण दोघं जण जाऊया. तोपर्यंत तो गोपी टोणगा हातचा सुटेल, त्याचं काय. अहो, सुटला तर सुटला. जो नवरा तिच्या नशिबात आहे तोच तिला मिळणार. अरे तुम्ही इथं राहता होय? हं. बागेत पोस्टमॅन रतन गद्रे. मिस्ती कळलं. तुमच्या नावाचं हे पत्र आलंय. मग द्या की. हँड डिलिव्हरी. तू मला फार आवडते. प्रिय रतन, प्रिय रतन, तू मला का टाळतेस? तुझी काय इच्छा आहे ती ताबडतोब कळवणे. बंदा ती इच्छा पुरी करी. तुझाच तुझाच म्हणजे माझ्या लाडक्या पगारांचं पत्र दिसतंय. माझं प्राणप्रिय पगारा. तुम्ही का थांबलाय तिथं? उत्तर पाहिजे होतं ना पत्राचं. का हँड डिलिव्हरी देता? हँड डिलिव्हरी देतो ना मी, सगळं देऊन टाकलं असतं लगेच. पेन आहे का पेन? या आता. प्रिय बगाराम, माझी एकच इच्छा आहे. वाईपासून एक लफंगा माझ्या माग लागला आहे. त्याचा पाय खड्ड्यात जाऊन प्लास्टर मध्ये दावा.
अरे वा सगळेच आहेत मज्जा. गोपी काय चाललंय हे? ताईसाहेब विचार करा, हिच्यासारखी उद्बत्ती 15 दिवस उन्हात अनात फिरणार, तेव्हा कुठे तिच्या अर्ध्या राख्या संपणार. तेव्हा आपल्यासारख्या गर्धब श्रीमंतांनी, गर्भ श्रीमंत. तेच ते गर्भ श्रीमंतांनी हिला मदत केल्याशिवाय गरिबी हटेल काय? तू पैसे घेतेस काय थँक्यू. आणि जातेस काय? यर गोपी तुझे विचार अगदी fantastic आहेत Thank बघ. you. पण एवढ्या राख्यांचं तुम्ही करणार आहात काय? आणि गोपीराजे, आम्ही तुम्हाला एकच बहीण आहोत. आम्ही बांधून बांधून तुम्हाला राख्या तरी किती बांधणार? येस काय? शक्तिशाली राखी. शक्ती? शक्तिशाली राखी जिजाजी. हा? शक्तिशाली राखी म्हणून ऍड फिल्म काढणार ना तुम्ही? हा. अहो, त्याला उपयोगी पडतील यांच्या या राख्या. असे. फिल्म बनवणार मग मला पण काम द्या ना. मी ऍक्टिंग फारच सुंदर करतो. तंदुरुस्ती की रक्षा करता है. कोणता बॉय ग? गोपी, गोपी बॉय. तुझ्या फिल्मची स्टोरी तरी काय रे डम्पी? त्याचं काय हमटे डमटे. माझ्या फिल्मचं बॅकग्राऊंड राजस्थानचं आहे. राजस्थानचा एक राजकुमार लढाईला घाबरत असतो. त्याची बहीण राखी. राखी त्याच्या हाताला बांधते. शक्तिशाली राखी. शक्तिशाली शक्तिशाली राखी. मग तो राजकुमार लढायला निघतो. फडाका फडाका फडा. लढाईचा खर्च आम्हाला परवडणारा नाही. तो पिसाळतो, फडतो, भला मोठा दगड घेऊन त्या हातानं असा खाचकन फोडतो. दगड खाचकन फोडतो. दगड कसा काय फोडायचा? आमच्या चित्रपटातले दगड हो पुठ्ठ्याचे ठिसूळ असतात. मारला की फुटला. पुट्ट्याचे दगड. हा. मग मी काम करायला तयार आहे राजकुमाराचं. बस, असे ते. दगड फोडतो. माधव, तुझ्या फिल्म मध्ये जर गोपी काम करणार असेल तर मीही तुझ्या फिल्म मध्ये काम करेन, बहिणीच. फॅन्टॅस्टिक. पण माझी एक अट आहे. कोणते? मी सांगेन तेव्हा शूटिंग करायचं. श्योर.